हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे आशू आणि मी नुकताच एक ब्रँड सुरू केला आहे ज्याचं नाव आहे मैत्री. मैत्री हे प्युअर सिल्वर आणि पर्लचं मी ज्वेलरी बनवणार आहे. हँडमेड ज्वेलरी जी मी स्वतः बनवते आणि त्याची सुरुवात मी मंगळसूत्रापासून केली आहे. हे जे मी घातलेलं आहे हे शॉर्ट मंगळसूत्र जर तुम्ही बघत असाल इतकं सुंदर दिसतंय. हे डेली वेअरसाठी हे खूप छान आहे. जर आपण ऑफिसमध्ये जात असो, कामावर कुठेतरी डेली रुटीन मध्ये जर आपण हे जर वापरतो तर अतिशय सुंदर दिसते. याच्यावरती हे कानातले आहे, हे पूर्ण हे खूप सुंदर दिसतं. आणि हा जो माझ्या गळ्यात आहे हा एक मोती आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच मध्ये मी दोन मोतीचं सुद्धा बनवलं आहे. याच्यामध्ये थोडस एक लाल हे छान आहे, ते खूप सुंदर दिसत आहेत, खूप सुंदर. आणि सेम याच्यामध्ये तीन तीन मोत्यामध्येही आहे आणि सेम चार मोत्यांमध्येही आहे. हे डेली वेअर साठी हे इतके सुंदर दिसतात, तुम्हाला काय सांगू. मी जर हे वेअर करून तुम्हाला दाखवले ना, हे खूप जास्त झालेत, पण एक जस्ट सांगतेय तुम्हाला. आता हे मी पूर्ण एकत्र घातलंय. हे ऍक्च्युली छान दिसतंय, वाईट नाही दिसत आहे. पण हे एक मोतीचं आहे. सेम माझ्याकडे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे हे दोन मोती, हे तीन मोतीचं आहे. हे तीन मोतीचं आहे आणि हे चार मोत्यांचं आहे. असं हे कलेक्शन आहे. आणि सेम माझ्याकडे हे चांदीचे सुद्धा मणी आहेत. आणि एक चांगली गोष्ट एक माझ्या आयुष्यामध्ये अशी घडली ना, म्हणजे आता सध्या मैत्रीच्या बाबतीमध्ये, की मला पहिली ऑर्डर ही नवरात्रासाठी ज्या बसणाऱ्या आपल्या ज्या देव्या आहेत त्यांच्यासाठी माझी पहिली ऑर्डर गेली आहे. ते तीन मंगळसूत्र गेले. ते हे सेम हे जे मंगळसूत्र आहे ना, हे चांदीच्या मणीचे ते मंगळसूत्र गेलेत. आणि मला खूप छान वाटलं की माझी जी ऑर्डर आहे ना ती देवीसाठी गेली आहे. त्यासाठी मी, आणि तुम्हालाही जर खरेदी करायची असेल तर खाली मी नंबर देतेय, मला कॉन्टॅक्ट करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे लॉंग मध्येही ही एक पोत, अशी एक लॉंग मध्येही मंगळसूत्र, हेही पण मोतीच आहे. हे असे केलेत, हे पण खूप सुंदर दिसतात. मी माझी रील अटॅच करतेय खाली, त्याला जर तुम्ही बघितलं साडीवर ही अप्रतिम दिसते, अप्रतिम. तुम्हाला यामध्येच हे जे मोती आहे, तुम्हाला ह्यामध्येच मी चांदीच्या मण्यांमध्ये सुद्धा मी बनवून देऊ शकते. सो खाली नंबर दिलाय मी माझा व्हॉट्सअपचा, त्यावर संपर्क करा आणि तुम्हाला कुठली आवडली मला सांगा. थँक्यू.